ते मोठल्या कसं पाहिजे. यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. तरी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचंय. महामानवांची संयुक्त जयंती उत्सव समिती भीमगर्जना युवक संघटना उपरी यांच्या वतीनं आज या ठिकाणी प्रबोधनात्मक व्याख्यानाचा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते इतिहास संशोधक प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचं आगमन या ठिकाणी विचार मंचावरती झालेलं आहे. तरी जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत करायचं आहे. सर्वांना सविनय जय भीम. अरे आवाज येऊ दे, जय भीम. संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, ज्यांनी महाराष्ट्राच्या आराध्य दैवताला घडवलं अशा माँसाहेब जिजाऊ, ज्यांनी 18 पगड जाती आणि 12 बलुतेदारांसह स्वराज्याचं तोरण बांधलं ते छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी हे स्वराज्य पुढे चालवलं ते धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, राजातील माणूस आणि माणसातील राजा लोकराजा राजश्री छत्रपती शाहू महाराज, जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव, जग बदल घालून घावं सांगून गेले मज भीमराव असं सांगणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महात्मा ज्योतिराव फुले यांना कुस्तीच्या आखाड्यात मार्गदर्शन करणारे लहुजी वस्ताद, ज्यांनी वसतिगृहातील भुकेल्या मुलांसाठी आपल्या बांगड्या विकून त्यांची भूक भागवली अशी नवकोटीची माता अर्थात माता रमाई, ज्यांनी शेण गोळे झेलून स्त्री शिक्षणाचे दरवाजे खुले केले अशा माता सावित्रीबाई फुले, मा भीमाई, आणि ज्यांची आज जयंती आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे गुरु, ज्यांनी रायगडावर पहिली शिवजयंती साजरी केली. त्याच पद्धतीने विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, विद्येविना क्षुद्र खचले, इतके अनर्थ एका अविद्येनेच केले असं सांगणारे महात्मा ज्योतिराव फुले. त्याच पद्धतीने ज्यांची जयंती जवळ आली आहे ते तुम्हा आम्हा सर्वांचे मायबाप, दलितांचे उद्धारक, कायदे पंडित, प्रकांड विद्वान, अर्थशास्त्रज्ञ, क्रांती सूर्य, महामानव, बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्वांच्याच पवित्र प्रतिमेस मी सर्वप्रथम त्रिवार वंदन करते. सन्माननीय विचारपीठासमोरील सर्व मान्यवर आणि येथे जमलेल्या माझ्या तमाम माता भगिनी आणि बंधूंनो, 14 एप्रिल 1891 लष्करी छावणी असलेल्या महू या गावात भीमाई व रामजी बाबा यांच्या पोटी एका भीमरत्नाचा जन्म झाला. रामजी बाबांनी त्यांचं नामकरण केलं भीमराव. भीमराव ज्यांच्यामुळे लाखो घरांचा उद्धार झाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला, दीनदुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला. कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला, कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा इतिहास सुवर्ण वर्णाक्षराने लिहून ठेवावा इतका तेजस्वी आणि ओजस्वी आहे. कारण कुठेतरी किलकली ऐकू येते, अरे आवाज दो, अरे आवाज दो.
कधी जय भीम बाहेर पडतं हे आमचं आम्हालाच कळत नाही. जणू काय आमच्या धमन्यातून सळसळणाऱ्या रक्ताच्या प्रत्येक थेंबामध्ये ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अजून जिवंत आहेत असं वाटावं इतकी जादू आहे बाबासाहेबांची. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे कोण? अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध आयुष्यभर लढा देणारा महान योद्धा म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला समान हक्क देणारे शिल्पकार म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा असा संदेश देऊन समाजाला दिशा दाखवणारे मार्गदर्शक म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. दीनदुबळ्यांचा, गरिबांचा आवाज म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि ओबीसींच्या आरक्षणासाठी आणि हिंदू कोड बिलासाठी कायदे मंत्री पदाचा राजीनामा देणारे एकमेव मंत्री म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहित असताना नेहमीच गौतम बुद्ध असतील, शिवाजी महाराज असतील, शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, या सगळ्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आपलं भारतीय संविधान लिहिलं. या देशात लिहावे कसे, बोलावे कसे, चालावे कसे, वाचावे कसे, ऐकावे कसे, जगावे कसे, मरावे कसे, मेल्यानंतर पुरावे कसे, या प्रत्येक गोष्टीचा जो कायदा लिहून ठेवला आहे, जे कायद्याचं पुस्तक आहे, ज्याचं आपण वाचन करतोय, विचार करतोय, अभ्यास करतोय, चिंतन करतोय, मनन करतोय, ते म्हणजे आपल्या भारताचे संविधान. आपण एक विचार करायचा आहे, याआधी या देशात कायदाच नव्हता का? कायदा नावाची गोष्टच अस्तित्वात नव्हती का? तर निश्चितपणे या देशात कायदे होते, पण या देशातले कायदे हे वर्णव्यवस्थेवर आधारित कायदे होते. या देशातले कायदे हे जात व्यवस्थेवर आधारित कायदे होते. वर्णव्यवस्थेवर म्हणजे ब्राह्मण, वैश्य, क्षत्रिय, शूद्र. ब्राह्मण हे सर्वश्रेष्ठ मानले जात असे. एव्हरीवन इज इक्वल बिफोर लॉ. कायद्यासमोर सगळेच समान आहेत, या पद्धतीचा कायदा भारतात नक्कीच नव्हता. हा जो असमानतेचा कायदा आहे, हा कायदा मोडीत काढण्याचं काम आता असणाऱ्या संविधानाने केलं आहे. आणि हेच संविधान लिहिण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना 2 वर्ष 11 महिने 18 दिवस इतका कालावधी लागला. संविधान निर्माण करणारी जी समिती असते, जिला आपण संविधान सभा असे म्हणतो, या देशाला नव्या संविधानाची गरज आहे असं पहिल्यांदा 1922 ला मांडलं गेलं होतं. ते अर्थात बॅरिस्टर मोहनदास करमचंद गांधी यांनी. त्यानंतर 1946 ला कॅबिनेट मिशन प्लॅनने शेवटी संविधान सभेची निर्मिती केली आणि या संविधान सभेचे अध्यक्ष होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद, तर मसुदा समितीचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर या सभेसमोर एक वस्तुनिष्ठ ठराव मांडण्यात आला. हा वस्तुनिष्ठ ठराव फार महत्वाचा आहे, कारण याच वस्तुनिष्ठ ठरावाचं पुढे संपादन करून याला संविधानाच्या पहिल्या पानावर प्रास्ताविका म्हणून स्थान मिळालं. ही प्रास्ताविका जगाच्या पाठीवर सर्वात सुंदर आणि सर्वात महत्वाची समजली जाते, कारण 395 कलम, 8 परिशिष्ट, 22 भाग, हा सगळा व्यापक पसारा एका पानावर आणण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानाने केलं आहे. म्हणूनच या संविधानासाठी, म्हणूनच या घटनेसाठी म्हणावेसे वाटते, धर्मनिरपेक्ष समाजवादी आहे एकात्मतेचा प्राण. धर्मनिरपेक्ष समाजवादी आहे एकात्मतेचा प्राण. मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान. मानवतेच्या कल्याणासाठी जगात भारी आमचे संविधान. शेवटी जातीवादी अंधारातून बुद्धांच्या प्रकाशाकडे घेऊन जाणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी दिल्ली येथे झाले. संपूर्ण देशात ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सर्व मोठ्या नेत्यांना ही बातमी समजली होती, पण सर्वसामान्य लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवणं हे काम अक्षरशः जीवावर बेतणारं होतं. त्यावेळी एक 10-12 वर्षाच्या दामू मोरे यांनी ही बातमी रिक्षातून स्पीकरद्वारे सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचवली.
पहिल्यांदा लोकांचा विश्वास बसला नाही. ते दामूच्या अंगावर धावून गेले. ही बातमी खोटी आहे असं त्यांचं म्हणणं झालं. पण सत्य हे सत्य असतं. खरोखरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले होते. दामू मोरे सांगतात की आजही तो क्षण हृदय पिळवटून टाकतो. त्या क्षणी शेतात कामाला गेलेल्या आयाबाया, घरातली तरणी म्हातारी माणसं, बायका सगळे वेड्यासारखे रेल्वे स्टेशनकडे धावत सुटले होते. म्हाताऱ्या बायका छाती बडवून ओरडत होत्या, आमचा बाप गेला, आमचा वाली गेला, आमचा आधार गेला, आम्ही पोरके झालो. मन सुन्न झालं होतं. कारण एक वादळ कायमचं शांत झालं होतं. म्हणून या बाबासाहेबांसाठी मला म्हणावेसे वाटते, माझे आजोबा तुम्हाला बाबा म्हणायचे, माझे वडीलही तुम्हाला बाबाच म्हणतात. माझे आजोबा तुम्हाला बाबा म्हणायचे, माझे वडीलही तुम्हाला बाबाच म्हणतात. इतकंच काय, मीही तुम्हाला बाबा म्हणते. माझी पुढची पिढी देखील तुम्हाला बाबाच म्हणेल. शेवटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाच्या माध्यमातून आपल्यामध्ये जिवंत आहेत. शेवटी विचारपीठाची रजा घेताना इतकंच सांगते, जिसने तोड़ा हर अत्याचार का जाल, बदल दिया गरीबों का हाल, नाम सुनते ही गूंजे हर सवाल, ये है मेरे भीम का कमाल. भीम गर्जना युवक संघटना हुपरी यांच्या पदाधिकाऱ्याने मला इथे बोलण्याची संधी दिली. आज फार काही बोलत नाही, सरांचा ऐकायचं आहे. त्यामुळे या विचारपीठाची आपल्या सर्वांची रजा घेते. जय भीम. आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. महामानव जीवन संदेश अभियान अंतर्गत महामानवांची संयुक्त जयंती उत्सव समिती हुपरी, त्याच महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आणि या जयंतीच्या अनुषंगाने आपण या कार्यक्रमाचं आयोजन करीत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतिज्योती महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे या महामानवांना मी प्रथमतः अभिवादन करतो. आज ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली ते आमचे आदर्श महात्मा फुले यांची आज जयंती आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती आपण सर्वजण या ठिकाणी साजरी करत आहोत. मित्रांनो, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले या भागचे आमदार अशोक माने साहेब, तसेच आपण सर्वजण या कार्यक्रमाला ऐकण्यासाठी या पंचक्रोशीतून उपस्थित असलेले सर्व आपण आणि या कार्यक्रमाला संबोधित करणारे प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर, तसेच या कार्यक्रमासाठी जे आमंत्रित पाहुणे आहेत ते सर्वच व्यासपीठावरील पाहुणे. आज आपण या ठिकाणी बानुगडे पाटील सरांना ऐकणार आहोत. मला वाटतं हुपरीमध्ये प्रथमतः येत आहेत ते आणि या ठिकाणी आपल्याला चांगल्या जे काय विचार आहेत, चांगले जे विचार आहेत ते आपल्याला या ठिकाणी मिळणार आहेत. आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती म्हटलं की आपल्याला माहिती आहे या ठिकाणी काहीतरी विचाराची शिदोरी मिळणार आहे आणि म्हणून आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहोत. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल आपल्याला जितकं आयुष्य आपलं आपण जर खर्ची गाठलं आणि त्यांचं ज्ञान जर घेतलं तर ते कमी पडणार आहे. आणि म्हणून
मला काही जास्त बोलता येणार नाही, कारण या ठिकाणी आपण प्रमुख वक्त्यांनाच ऐकायचं आहे. मी या ठिकाणी आपल्याला 135व्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम. मुख्य व्याख्याते माननीय नितीन बानुगडे पाटील सर आणि कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असणारे आमदार अशोकराव माने बापू यांना विनंती आहे की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं. महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती, हा जयंती उत्सव सोहळा आपण या ठिकाणी पार पडत आहोत. यांना विनंती आहे की आपण महापुरुषांच्या प्रतिमेचं पूजन करून घ्यावं, याचबरोबर दीप प्रज्वलन करून घ्यावं. मान्य किरण कांबळे साहेब, रफिक मुल्ला, सुभाष कागले साहेब, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यायचं, प्रतिमेचं पूजन करायचं आहे. आपणास विनंती आहे की प्लीज आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे. मान्य दिलीप पाटील साहेब, दिलीप पाटील सर, आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. संभाजी अंडेदादा, मान्य बाळासाहेब गंगणे, आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यावं. अमोल देशपांडे, आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित राहावं. या व्याख्यानाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार यांचंही सहर्ष स्वागत. आपणास विनंती आहे की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला आपली बसण्याची व्यवस्था केलेली या ठिकाणी आपण स्थानापन्न व्हावं. माननीय राजाराम देसाई काका, आपणासही विनंती आहे की आपण मंचावरती यावं. माननीय राजाराम देसाई काका, आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. राहुल फुले आपण असाल तर कृपया माईकशी संपर्क साधायचा स्टेजच्या उजव्या बाजूला. ज्या महापुरुषांनी तुम्हा सर्वांना या गुलामीतून मुक्त केलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, त्या सर्वच महापुरुषांची संयुक्त जयंती या ठिकाणी संपन्न करण्याचा मानस या संयोजन समितीचा आहे, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी आपण पार पडत आहोत. ते आमचे मार्गदर्शक माननीय धर्मवीर कांबळे आणि या व्याख्यानाच्या कार्यक्रमाच्या अनुषंगाने उपस्थित असणाऱ्या सर्वांचंच या ठिकाणी मी संयोजन समितीच्या वतीने सहर्ष असं स्वागत करत आहोत. प्रबोधनात्मक व्याख्यानाला आपण
सुरुवात करीत आहोत. मंचावरील सर्वांना विनंती आहे की आपण खाली यायचं आहे. माननीय भीमराव संघमित्रा सर यांना विनंती करतो की आपण स्वागत आणि प्रास्ताविक करावं, त्याचसोबत पाहुण्यांची ओळखही करावी. संपूर्ण भारताचे राजमाता जिजाऊ या देशात ज्यांनी लोकशाहीची बीजं रुजवली ते छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, ज्यांनी या संपूर्ण मानव जातीला शिक्षण म्हणजे काय आणि शिक्षणाचे महत्त्व ज्यांनी सांगितलं ते क्रांतिबा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर. संपूर्ण भारताला आरक्षणाचे महत्त्व देणारे आणि या करवीर नगरीचे थोर राजे राजर्षी शाहू महाराज देशाला स्वातंत्र्यासाठी राज्यघटना, संविधान निर्माते, विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेबजी आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई या महामानवांना या ठिकाणी प्रथम अभिवादन करतोय. आजचा हा कार्यक्रम प्रबोधनात्मक कार्यक्रम आहे. प्रबोधन यासाठी आहे की आपल्यामध्ये महामानवांच्या बद्दलचे जे विचार, महामानवांनी दिलेले जे विचार आपल्यामध्ये रुजवण्याचं काम आज काळाची गरज निर्माण झालेली आहे. याचं कारण असं आहे की आजची जर परिस्थिती आपण पाहिली तर विद्यार्थ्यापासून, महिलांच्या पासून, वृद्धांच्या पासून आणि संपूर्णच मानव जातीला एक काळाची गरज अशी निर्माण झाली की महामानवांचे खरे इतिहास आणि खरा इतिहास त्यांच्या समोर आला पाहिजे, आणला पाहिजे. आणि त्यासाठी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचं नियोजन उपरीमध्ये आपण केलेलं आहे. या कार्यक्रमातून आपल्याला संविधानाचं महत्व, राजर्षी शाहू महाराजांनी का आरक्षण दिवस या ठिकाणी जाहीर केलं, प्राथमिक शिक्षणाची का गरज आहे हे जाहीर केलं, पालकांना शिक्षणासाठी दंड करणारा या जगातला एकमेव राजा म्हणजे राजर्षी शाहू महाराज. जर तुम्ही तुमच्या मुलांना जर शाळेमध्ये नाही पाठवलं तर पालकांना दंड. याचे कारण आज या ठिकाणी आपल्याला समजते की शिक्षणाशिवाय या ठिकाणी पर्याय नाही. जर या ठिकाणी शिक्षण मिळालं आणि शिक्षणातून जर आपली प्रगती झाली तर ती प्रगती कोणी रोखू शकत नाही किंवा त्याला थांबवू शकत नाही. आणि म्हणून शिक्षणाची गरज या ठिकाणी सर्वात महत्वाची फुलेंनी आपल्याला या ठिकाणी सांगितलं. आणि याचाच धागा धरून या संपूर्ण मानव जातीला अन्यायातून मुक्त करण्यासाठी किंवा अन्याय सहन न करणे हे किती गरजेचं आहे हे सांगण्यासाठी या भारताची राज्यघटना बाबासाहेबांनी लिहिली. आणि त्यामध्ये आपल्याला बोलण्याचा अधिकार, लिहिण्याचा अधिकार, या जगामध्ये फिरण्याचा अधिकार मिळवून दिला. आणि सगळ्यात महत्वाचं की महिलांना पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याची संधी, नोकरीची असेल, समाजाची असेल, राजकारणामध्ये असेल, हे मिळवून देण्याचं काम या संविधानानं आपल्याला या ठिकाणी केलं. आणि म्हणून आज आपण बघतोय की कोणतंही असं क्षेत्र नाही की त्या क्षेत्रामध्ये या महिला पूर्ण आघाडीवरती आहेत असं आपल्याला दिसतंय. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण आपले विचार बदलले पाहिजेत. हे विचार सत्य आणि ऐतिहासिक असले पाहिजेत. हे या ठिकाणी करण्यासाठी या कार्यक्रमाचं आम्ही नियोजन केलं.
आणि या कार्यक्रमासाठी आपल्या महाराष्ट्रामधले हे प्रख्यात पंडित विद्वान इतिहासाचे जाणकार आणि त्यांचं व्याख्यान ऐकल्यानंतर आपल्या मनामधल्या अपूर्ण शंका नष्ट होतील अशा व्याख्याते या ठिकाणी आपल्याला लाभलेत. सरांच्या बद्दल जर आपण बोललो तर आपण युट्यूबवरती बघता किंवा त्यांची व्याख्यान आपण ऐकता की इतिहासाचं जे सत्य आहे हे सत्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्याचं काम ते आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये करतायत आणि ते या ठिकाणी आपल्याला व्याख्याते म्हणून लाभलेत. हे आपलं उपरीचं फार मोठं भाग्य या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल. दुसरे आपल्या या विभागाचे आमदार माने साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत आणि त्यांनी सुद्धा आपल्या विधान सभेच्या किंवा या मतदारसंघामध्ये आपलं जे काम आहे ते चांगल्या पद्धतीने या ठिकाणी करता आहेत. त्याचबरोबर आपल्या चळवळीमधले खंदे कार्यकर्ते माळगे साहेब सुद्धा या ठिकाणी आहेत. सतीश माळगे हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि या सर्वांचं या महामानवांच्या संयुक्त जयंतीच्या कमिटीच्या वतीनं भीमगर्जना संघटनेच्या वतीनं हुपरी बौद्ध समाजाच्या वतीनं या ठिकाणी मी स्वागत करतोय आणि त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत केलेलं आहे. मी या ठिकाणी असं सरांचं भानगड पाटील साहेबांचं या ठिकाणी मी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यासाठी आमंत्रित करतोय. धन्यवाद सर. ज्यांच्या संकल्पनेमधून या समितीचं निर्माण झालं ते आमचे मार्गदर्शक माननीय धर्मवीर कांबळे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती उपस्थित राहायचं आहे. ज्या महापुरुषांनी तुम्हा आम्हा सर्वांच्यासाठी अयात संघर्ष करून स्वातंत्र्य मिळवून दिलं, या गुलामीतून मुक्त केलं, या सर्व महापुरुषांची संयुक्तरित्या जयंती साजरी करण्याची संकल्पना ज्यांनी मांडली ते आमचे मार्गदर्शक हुपरी ग्रामपंचायतचे माजी उपसरपंच माननीय धर्मवीर कांबळे साहेब यांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेलो आहोत, यांचा सत्कार या ठिकाणी पार पडेल. माननीय प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेब यांचा सत्कार या ठिकाणी होईल. माननीय धर्मवीर कांबळे साहेब त्याचबरोबर संयोजन समितीला विनंती करतो की नितीन बानुगडे पाटील सर यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान करायचा आहे. धर्मवीर कांबळे साहेब आणि संपूर्ण संयोजन समिती यांना विनंती आहे की आपण नितीन बानुगडे पाटील सर यांचं या ठिकाणी संयोजन समितीच्या वतीनं भीमगर्जना युवक संघटनेच्या वतीनं आणि समस्त बौद्ध समाजाच्या वतीनं जाहीर सत्कार करायचा आहे. अक्षय चाणक्य, नेताजी मदाळे, अमोल शेंडे, विनोद कांबळे, विशाल बनपाळे, या जितेंद्र कांबळे या सर्वांनाच विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आपण या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील सर यांचे या ठिकाणी जाहीर सत्कार करतोय. सर्वांना विनंती आहे की आपण जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. ज्यांनी गेली 20 वर्ष महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर ऐतिहासिक, सामाजिक, शैक्षणिक, वैज्ञानिक अशा विविध विषयांच्या वरती व्याख्यानं देऊन समाजाचं सातत्यानं प्रबोधन केलं ते माननीय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते नितीन बानुगडे पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार संपन्न झाला. यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे आमदार अशोकराव माने बापू यांचा या ठिकाणी सत्कार होईल. मी राहुल फुले यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करावा. हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे लाडके आमदार अशोकराव बापू यांचा जाहीर सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. यानंतर
RPIचे जिल्हा नेते सतीश माळगे यांचा सत्कार कृष्णकांत जाधव हे करतील. RPIचे जिल्हा नेते सतीश माळगे यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. यानंतर उपरी गावचे माजी सरपंच सुभाष कागले यांचा सत्कार युवा नेते अक्षय चाणक्य करतील. मी अक्षय चाणक्य यांना विनंती करतो की त्यांनी सुभाष कागले यांचा सत्कार करावा. महामाळवांची संयुक्त जयंती उत्सव समिती यांच्या वतीने व भीमगर्जना युवक संघटना यांच्या वतीने हा कार्यक्रम उपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय हाके साहेब यांचं आगमन या ठिकाणी झालेलं आहे. मी हाके साहेबांना विनंती करतो की त्यांनी विचार मंचावरती यायचं आहे. यानंतर माजी नगरसेवक रफिक मुल्ला यांचा सत्कार राहुल मोहिते अमोल मोहिते करतील. दिलीप पाटील सर यांनी विचार मंचावरती जायचं आहे. माननीय दिलीप पाटील सर यांचा सत्कार नेताजी मदार यांनी करावा. उपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय हाके साहेब यांचं आगमन विचार मंचावरती झालेलं आहे. भीमराव संगमित्रा सर यांना मी विनंती करतो की हाके साहेबांचा या ठिकाणी सत्कार करायचा. यानंतर दिलीप पाटील सर यांचा या ठिकाणी सत्कार होईल. मी नेताजी मदार यांना विनंती करतो की आपण त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करावं. मंचावरील सर्वच मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. सर्वांना विनंती की आपण स्थानापन्न व्हावं. किरण कांबळे साहेब आपणास पुन्हा एकदा विनंती करतो की आपण प्लीज मंचावरती यावं. नितीन बानुगडे पाटील सर यांचे या ठिकाणी सत्कार होणार आहे. मी सर्वच प्रवीण कुंभोजकर आम्हाला सर्वांना विनंती आहे की आपण मंचावरती यायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते आदरणीय नितीन बानुगडे पाटील सर यांचा या ठिकाणी पत्रकार बांधवांच्या वतीने या ठिकाणी सत्कार होतोय. या प्रबोधनात्मक व्याख्यानासाठी वेळात वेळ काढून आवर्जून उपस्थित असणारे आमच्या हातकणंगले मतदारसंघाचे आमदार माननीय अशोकराव माने बापू यांना विनंती आहे की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आमदार अशोकराव माने बापू. महामानव संयुक्त जयंती उत्सव समितीच्या वतीनं हुपरी पंचक्रोशीतील सर्व प्रमुख नेते कार्यकर्ते यांच्या वतीनं आजचा हा महामानवांची जयंतीचा उत्सव साजरा होतोय. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहूजी महाराज, सावित्रीबाई फुले या सर्व महामानवांना मी अभिवादन करतो. आज परमपूज्य बाबासाहेब आंबेडकरांची जयंती 14 तारखेला आहे आणि आज महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती आपण संपूर्ण देशभर मोठ्या उत्साहाने साजरी करतो. या निमित्तानं या राज्यातले व्याख्याते ज्यांचा आपण यू चॅनलवर
अनेक वेळा व्याख्यान ऐकतो ते प्राध्यापक नितीन बानुगडे पाटील साहेबांचं व्याख्यान इथं होणार आहे. अतिशय एक एक पैलू त्यांचे आपल्याला ऐकण्यासारखे आहे आणि म्हणून त्यांचं मी या तालुक्याच्या वतीनं हुपरी पंचक्रोशीच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. एक चांगले व्याख्यान ते आपल्याला मिळालेले आहे आणि म्हणून त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि त्यांचं व्याख्यान आपण सर्वांनी शांतपणानं ऐकावं अशी मी विनंती करतो. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जी ताकद दिली, शक्ती दिली, आमच्यासाठी त्यांनी प्रचंड कष्ट घेतले. त्यावेळेला शिकत असताना किती यातना त्यांना सहन कराव्या लागल्या आणि त्या यातनेमध्ये त्यांना समजलं की आपल्या बांधवांना फार मोठ्या संकटाला सामोरं जावं लागतंय. आपल्याला बरेचसे तथ्य या व्याख्यानाच्या माध्यमातून माहिती मिळणारच आहे. पण त्या परिस्थितीमध्ये ते एवढे शिकले, जगात राज्यात एक कोण शिकलं नाही एवढं त्यांचं शिक्षण झालं. शिक्षण घेतल्यानंतर देखील त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये कुठल्या प्रकारचे फार मोठी अपेक्षा न करता बांधवांना एकत्र आणण्यासाठी, ताकद देण्यासाठी, त्यांना सशक्त करण्यासाठी, सुशिक्षित करण्यासाठी, सन्मानाने जगण्यासाठी त्यांनी कष्ट घेतले. ते कशासाठी की पुढची भावी पिढी प्रचंड ताकदीनं शक्तीनं उभी राहिली पाहिजे. आज माझा बांधव स्वाभिमान जगला, आज माझा बांधव पुढे गेला, आज माझा बांधव शिकला, स्वाभिमान राहिला तरच पुढची पिढी आपली सक्षम होणार आहे आणि त्यासाठी अफाट कष्ट घेतले. आणि म्हणून पहिला 14 तळ्या महाडचं 14 तळ्याचं जे आंदोलन झालं, आज लाखो लोक आले आणि त्यावेळेला जी ताकद निर्माण झाली ती कायमस्वरूपी ताकद बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीमागे उभी राहिली. आणि म्हणून महामानवांनी जे आज घटना लिहिली ती घटना फक्त मागासवर्गीयासाठी नाही, सामान्यातल्या सामान्य माणसाला देखील सन्मान झाला पाहिजे, सर्वांना सन्मान झाला पाहिजे. म्हणून अहोराष्ट्र कष्ट घेऊन त्यांनी जी घटना लिहिली त्या घटनेमुळे आज आपण संपूर्ण सुरक्षित आहोत. आपल्याला कवच मिळालेलं आहे, आपण सन्मानाने जगतो. या जगामध्ये अनेक देशाच्या घटना आहेत, त्या देशामध्ये काय काय अवस्था होते. आपल्या अनेक जाती धर्माचे लोक आपल्या या देशामध्ये राहतात, सुरक्षित आहेत, प्रामाणिकपणे राहतात. अगदी एकमेकाचं किती जाती धर्म असला तरी एकमेकाबद्दलचा आदर प्रेम हे फक्त घटनेमुळे, बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेमुळे लिहिलेलं आहे. आणि म्हणून सूर्यचंद्र असोपर्यंत परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना, विचार, ताकद त्यांची राहणार आहे. त्यांनी जे केलेलं त्याग आहे तो फार अफाट मोठा आहे. आणि म्हणून आज आम्ही जे सन्मान जगतोय त्यांची कृपा आहे. आणि म्हणून त्या अनुषंगानं आपण सर्वांनी एकसंघ राहिलं पाहिजे. त्यांनी जो दिलेला आदेश आहे, त्यांनी दिलेली शिकवण आहे, त्यांनी दिलेले विचार आहे, कायम आत्मसात करून आपली पुढची पिढी देखील ह्याच्यापेक्षा मोठी झाली पाहिजे हे त्यांचे विचार होते. आणि ते विचार जगण्यासाठी आपण सक्षमपणानं राहिलं पाहिजे. ही भूमिका घेऊन आपण जगूया, संघटित राहूया, एकसंघ राहूया, शिक्षण घेऊया, ताकदीनं राहूया एवढं सांगतो. आणि बरंच बोलण्यासारखं आहे, परंतु आपल्या नितीन साहेबांना बोलायचं आहे, त्यांचा विचार मला ऐकायचे आहेत आणि त्यांचे पैलू त्या परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या बद्दलच्या अनेक पैलू त्यांच्याकडे आहेत, ते आपल्याला ऐकायचं आहे. ते आपण ऐकूया. आणि हा उत्सव 2-4 दिवस आपण फार मोठ्या प्रमाणात या जिल्ह्यात, देशात होणार आहे. आपण देखील आपल्या जिल्ह्यात या भागामध्ये फार मोठ्या प्रमाणात उत्सव आपल्याला करायचा आहे. त्यासाठी आपण एक संघ राहूया एवढं सांगतो. सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. सर्वांचं स्वागत करून थांबतो. जय भीम. धन्यवाद बापू. आपण अतिशय अभ्यासपूर्ण या ठिकाणी मांडणी केलात. स्वर्गीय आप्पासाहेब नाईक दादा पैसापण सहकारी बँकेचे कार्यकारी संचालक माननीय शिवराज नाईक साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आपणास विनंती आहे की आपण मंचावरती यावं. यानंतर हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक माननीय सत्यवान हाके साहेब यांना विनंती आहे की आपण आपलं 5 मिनिटांमध्ये मनोगत व्यक्त करावं. माननीय महामानवांची संयुक्त जयंती उत्सव समिती हुपरी यांच्या वतीनं आज जो बानगोडे साहेबांचा, नितीन बानगोडे साहेबांचा जो आजचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे, त्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मंचावर उपस्थित आपले हातकलंगला मतदारसंघाचे लाडके आमदार साहेब, त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि हे उत्सव समितीचे सर्व समितीचे सर्व सदस्य आणि उपस्थित सर्व युवकांना खरंच अतिशय
उत्कृष्ट अगदी नितीन बानगुडे साहेबांचं मी यूट्यूबवर नेहमीच त्यांचं भाषण ऐकत असतोय. कारण खरंच मी ह्या आपल्या मंडळाला खरंच धन्यवाद देतो. कारण अशा जे आपल्या महामानवांचे जे विचार आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शिवाजी महाराजांचे, त्यांच्या ओजस्वी शैलीतून आपल्याला अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्यापर्यंत पोहोचतात. आणि त्यासाठी आपल्या मंडळानं हा आजचा कार्यक्रम आयोजन केलाय. सर्व आपल्या मंडळाचे अध्यक्ष असतील, कांबळे साहेब असतील किंवा इतर सदस्य असतील, त्यांचं मी मनापासून कौतुक करतो. असंच खरं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती कशी साजरी करावी, तर खरंच हे आजचं आपल्यासाठी उदाहरण आहे. जेणेकरून आपल्याला डॉक्टर बाबासाहेबांचे विचार आहेत ते ऐकण्याची संधी आणि त्यांचे विचार पुढे नेण्याची संधी आपल्याला मिळणार आहे. अतिशय चांगलं भाषण आहे. आपण सर्वांना विनंती आहे की आपण हे भाषण अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीने ऐकावं आणि ते आत्मसात करण्यासाठी जीवनात उपयोग करून घेण्यासाठी नक्की प्रयत्न करावा अशी मी आपल्याला विनंती करतो. पुन्हा एकदा मंडळानं आम्हाला इथं बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकार बांधवांना पुन्हा एकदा विनंती आहे की आपली बसण्याची व्यवस्था स्टेजच्या उजव्या बाजूला केली आहे. कुंभ ज्यांना ऐकण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहोत. ज्याप्रमाणे मान्य हाके साहेबांनी सांगितलं त्याचप्रमाणे अगदी आपण सर्वजण सोशल मीडिया असू दे किंवा न्यूज चॅनेल्सवरून नितीन बानगुडे पाटील सरांना आपण ऐकत असतो. त्यांची प्रेरणा आपण सर्वजण घेत असतो. जास्त वेळ न घालवता आणि सरांना जास्त वेळ देण्याच्या अनुषंगानं मी लगेचच सरांना या ठिकाणी आमंत्रित करतो. आजच्या या प्रबोधनात्मक व्याख्यानाचे प्रमुख व्याख्याते, ज्यांची अनेक व्याख्याने आपण ऐकलेले आहोत, असे आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मान्य प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर, आपणास विनंती आहे की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा जोरदार टाळ्यांनी सरांचं स्वागत करायचं आहे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख व्याख्याते मान्य प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील सर. संयुक्त जयंती उत्सव समिती हुपरी आणि भीमगर्जना युवक संघटना हुपरी यांच्या वतीने आयोजित केलेली महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची संयुक्त जयंती उत्सव या निमित्तानं मंचावर उपस्थित असलेले या प्रांताचे आमदार आदरणीय अशोक बापू माने, सन्माननीय पोलीस अधिकारी हाके साहेब, या सोहळ्याचे निमंत्रक सन्माननीय धर्मवीरजी कांबळे, RPIचे जिल्हा अध्यक्ष, मंचावर आणि मंचासमोर उपस्थित असलेले आपण सर्व सन्माननीय. महापुरुष आकाशात वीज चमकावी तसे येतात आणि निमिषार्धात ते अंतर्धान पावावे असे निघून जातात, असं कधी घडत नाही. त्यांच्या कार्याला, पराक्रमाला काहीतरी कारण परंपरा असावीच लागते. या मातीमध्ये जन्माला येणाऱ्या प्रत्येक महापुरुषाच्या पाठीमागं ती कारण परंपरा आहे. ज्यावेळी समाज जीवनाचा तोल जातो, नीतिमत्ता ढासळते, धर्म अधर्म कळत नाही, श्रद्धा आणि अंधश्रद्धा याच्यातल्या सीमारेषा पुसट होतात, त्यावेळी समाज जीवनाला सावरणारा एक महात्मा प्रकट होतो. कधी तो बुद्धांच्या रूपात असेल, कधी सॉक्रेटिसच्या रूपात असेल, कधी तो महात्मा गांधींच्या रूपात असेल, तर कधी महात्मा फुलेंच्या रूपात असेल, कधी तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपात असेल. पण प्रत्येक काळाला सावरणारा एक महात्मा येतच असतो. तत्कालीन काळाबरोबर त्याची झुंज चालू असते. कधी त्याच्या हातात क्रॉस येतो, कधी त्याच्या वाट्याला विषाचा प्याला येतो, कधी टाकीचे घोष सोसावे लागतात, तर कधी शस्त्रांचे घाव. पण घाव घेत सत्याकडे धाव मारायची त्यांची सातत्याची भूमिका मात्र अखंड कायम राहते. गुलामगिरीचा अंधार हटवत सार्वजनिक सत्य धर्माची पहाट उजाडून ज्यांनी खऱ्या अर्थात या समाज जीवनाला उद्बोधित केलं, त्या महात्मा ज्योतिराव फुले यांची आज जयंती आहे. तो काळ वेगळा होता. इंग्रज आले होते, स्वातंत्र्य गेलं होतं. मोडक्या वर्ण व्यवस्थेच्या वाड्यात बसून जातीपातीची चूल मांडणं चालू होतं. माणसाला माणूसपण दिलं जात नव्हतं. मानवता संपली होती. आणि अशा वेळी हा महात्मा उभा राहिला. दीनदलिताच्या परित्राणासाठी, गोरगरिबांच्या रक्षणासाठी, सामाजिक न्यायाच्या मंडनासाठी, अन्यायाच्या खंडनासाठी उभा राहिला महात्मा.
आणि सुरू झाली एका क्रांतिकार्याला. पाहता पाहता क्रांती सूर्य क्षितिजावर उभा राहिला आणि परिवर्तनाची लाट चालूच. विद्येविना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना क्षुद्र खचले. एवढे सगळे अनर्थ एका अविद्येनं केले. समाज घडवण्याचं तत्व ज्ञानाच्या रूपात प्रवाहित झालं. पण हे सगळं अचानक घडतं. एका मित्राच्या लग्नाच्या वरातीत ते निघाले होते, आनंदात होते, भेदाभेदांचा विचारही मनात नव्हता. आणि अचानक कुणीतरी त्यांना हटकलं. अंतर राख, अंग सांभाळून चाल, स्पर्श टाळ, पायरी ओळखून राहा. आणि ज्योतिराव फुलेंना काही कळेना. आपण मनुष्यच आहोत ना, आपण माणसांच्या सोबत चालतो आहोत ना. मग हे सगळं का? आणि त्याच वेळी चिंतन सुरू झालं, विचार साधना सुरू झाली, जीवन वेध घेणं सुरू झालं. आणि ज्योतिराव फुलेंच्या विचारांनी आसमान झेप घेतली. थॉमस पेनचे काही वैचारिक निबंध त्यांच्या हाती आले आणि ते झपाटून गेले. मानवता धर्म थॉमस पेन या विश्वाला समर्पित करणारा आणि विश्वाला एका धाग्यात बांधणारा धर्म सांगितला, मानवता धर्म. ज्योतिराव फुले या थॉमस पेनचे विचार प्रवाही बनले. विचार सुरू झाला. हे सगळं का, कशासाठी? समाज जीवनामध्ये हे जे चाललं आहे, जे दुःख, त्या वेदना, तो भेद, या सगळ्याला संपवण्याचा एकच मार्ग आहे, शिक्षण. गळ्यात मडकं, पाठीला केरसुरी ही माणसं नव्हेत. क्षुद्र म्हणजे नेमकं काय? त्यांचं रक्त वेगळं असतं, त्यांना मन नसतं की त्यांना भावना नसतात. मग ही माणसं कोण आहेत? त्यांनी जनावरासारखं का जगावं? माणसं जनावराच्या पाठीवर थाप मारतात पण माणसांचा स्पर्श मात्र टाळतात. जनावरं चांगली या माणसांपेक्षा? हा भेद का, कशासाठी? माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी. सुरू झाला प्रवास माणूसपणाचा. अस्पृश्यांची शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी सुरू केली. मरे मिचेल यांच्या शाळेमध्ये सावित्रीबाई फुले जमू लागल्या. 3-4 वर्षाचा कोर्स केला आणि सावित्रीबाई फुले स्त्री शिक्षिका झाल्या आणि मुलींची पहिली शाळा सुरू झाली. शिक्षणाची गंगा प्रवाहित झाली. चला शिकूया आणि चला शिकवूया. फुले यांनी शिक्षणाचं महत्व विशद केलं, सार्वजनिक सत्यधर्म प्रकट केला, गुलामगिरीची जाणीव करून दिली, शेतकऱ्यांचा असूड उठला, परिवर्तनाला आरंभ झाला. या भूमीमध्ये हे आधीपासून असं नव्हतं. लोककल्याणकारी छत्रपती शिवरायांचं स्वराज्य इथं नांदत होतं. 18 पगड जातीची माणसं मन भावनेनं एकत्वानं जगत वागत होती. पारतंत्र्यात देश पारतंत्र्यात जातो, पण मन पराभव पहिल्यांदा रणात होत नाही, पराभव पहिल्यांदा मनात होतो. जी माणसं मनानं पराभूत असतात रणात जिंकूच शकत नाही, आणि जी माणसं मनानं जिंकलेली असतात रणात पराभूतच होत नाही. रण कुठलंही असो, ते जिंकायचं असेल तर मन जिंकणं महत्वाचं. मग हे मन कोण चेतवेल, कोण पेटवेल? महात्मा ज्योतिराव फुले निघाले, रायगडावर पोहोचले. काट्या कुडक्या झाडा झुडपात वारुळात
दिसेनाशी झालेली छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी त्यांनी शोधून काढली. तिथं पहिली पूजा बांधली. कुळवाडी भूषण शिवराय छत्रपती शिवाजी महाराजांचा पराक्रम पोहण्याच्या माध्यमाने लोकमानसांपर्यंत पोहोचवला. माणसं उठली, चेतली, पेटली. स्वराज्य. पण त्याच वेळी महात्मा फुलेंच्या लक्षात आलं स्वातंत्र्य मिळेल आहे, पण जर समताधिष्ठित समाज नसेल तर त्या राजकीय स्वातंत्र्याचा उपयोग आहे. आणि महात्मा ज्योतिराव फुले समाजकारणाकडे वळाले. शिक्षण त्यांनी महत्वाचं मानलं, अत्यंत महत्वाचं. कारण शिक्षणच तुम्हाला विचार करायला प्रवृत्त करतं. शिक्षणच तुम्हाला तुमच्या गुलामीची जाणीव करून देतं. तुमचं शिक्षणच तुम्हाला व्यवस्थेच्या विरोधात प्रश्न विचारायला प्रवृत्त करतं. आपण कुठे जन्माला यावं हे कधीच कुणाच्या हातात नसतं. आपण कुठेतरी जन्माला येतो, नाव धारण करतो आणि आयुष्याचा प्रवास सुरू होतो. माणसं वाट चालत राहतात. काही माणसं अचानक वाटेत थांबतात, मागं वळून पाहतात. कुठून आलो, कुठे जायचं? मग ही वाट अटळ आहे का? दुसरी वाट निवडली तर चालणार नाही का? नव्या वाटा निर्माण केल्या तर? ती माणसं जग बदलण्याचं सामर्थ्य उरात घेऊन राहतात. प्रश्न विचारायला हवेत. ज्यांनी प्रश्न विचारले ती माणसं महापुरुष झाली. छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रश्न विचारले, ही भूमी आमची ना, मग इथं आहे परकीय का? महात्मा फुलेंनी प्रश्न विचारले, सगळे माणसंच ना, मग हा भेद का? प्रश्न विचारा, मग इतिहास घडतो. प्रश्न तुम्हाला उत्तरं देतात, उत्तरं तुम्हाला माहिती देतात, माहिती तुम्हाला ज्ञान देतं आणि ज्ञान तुम्हाला यश देतं. प्रश्न विचारा. दुर्दैवाची गोष्ट अलीकडची अशी आहे की हल्ली आमची पिढी प्रश्नच विचारत नाही. इथं कोणी शिक्षक असतील तर ते सांगतील, हल्ली आमची मुलं वर्गात प्रश्न विचारत नाहीत. प्रश्न न विचारायची दोन कारणं असतात. एक, सगळं येतंय आणि दोन, काहीच येत नाही. मला कधी कधी बरं वाटतं, बरं झालं ते सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. ते नेमकं सफरचंद खाली पडलं, त्याला प्रश्न पडला, सफरचंद खालीच का पडलं? आणि मग गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. खरंच बरं वाटतं, बरं झालं सफरचंदाच्या झाडाखाली न्यूटनच बसला होता. बघा ना, बसला असता आपल्यातला एखादा आणि पडला असतं सफरचंद खाली, काय प्रश्न पडला असता त्याला? बरं झालं मी असतानाच पडला. दुसरा प्रश्न, बरं झालं आणखी कोणी नाही, अकेले अकेले खाएंगे. आणि जर एखाद्याला प्रश्न पडलाच, सफरचंद खालीच का पडलं, आणि त्यानं विचारलं वडिलांना, बाबा सफरचंद खाली का पडलं? बाबा म्हणणार, खाना मुकाट्यानं का डोक्याला ताप देतो? हाय ते व्याप कमी आहेत का? संपला आमचा न्यूटन सफरचंदाच्या झाडाखालीच. जग बदलायचं असेल प्रश्न विचारा, व्यवस्था बदलायची असेल प्रश्न बदला, आयुष्य घडवायचं असेल प्रश्न विचारा. महात्मा ज्योतिबा फुले त्यांनी दिलेला सगळ्यात मोठा संदेश आहे विद्या. विद्या महत्वाची. एक अविद्या किती अनर्थ घडवते. रामजी बाबा सकपाळ सैन्यात मेजर सुभेदार होते, पण महात्मा फुले आणि न्यायमूर्ती रानडे यांचे सहचिंतक होते. रामजी बाबांना शिक्षणाचं महत्व माहिती होतं, जे महात्मा फुलेंनी सांगितलं होतं. त्यांना वाटत होतं आपल्या मुलानं शिकावं, खूप शिकावं, खूप. रामजी बाबा कबीरपंथी. उभ्या आयुष्यात त्यांनी मद्य आणि मांस यांना कधी स्पर्श केला नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तर सुपारीचंही व्यसन नव्हतं. रामजी बाबा आपल्या मुलांना रोज सायंकाळी जवळ घ्यायचे, नित्य उपासना करायचे, कबीरांचे दोहे सांगायचे, शिकवायचे. संस्कार मुलं घडत होती. भविष्यातलं ते आपलं स्वप्न पूर्ण करतील अशी खात्री होती. विलक्षण होत आहे सगळं. पण हा सगळा प्रवास सोपा होता, साधा होता?
गरिबीचे चटके अनुभवले होते. सैन्यातनं निवृत्त, त्यामुळे जागोजागी उदरनिर्वाहासाठी भटकंती, ही मुलं त्यांच्या बरोबर भटकंती करत होती. रामजी बाबांची बदली आमच्या सातारा जिल्ह्यातल्या गोरेगावला. त्यांची ही सगळी मुलं तिकडे निघाली वडिलांकडे. रेल्वे स्टेशनवर उतरली, एवढ्या लांब जावं कसं, एक टांगेवाला घेतला, टांगेवाल्यात बसले आणि निघाले टांग्याने. टांगा निघाला आणि टांगेवाल्याने या मुलांना विचारलं, नाव काय, कुठून आलाय, कुठं निघालाय, वडील काय करतात. या कोवळ्या मुलांनी भाबडेपणानं सारं सांगितलं. टांगेवाल्याच्या लक्षात आलं, म्हणजे तुम्ही महाराजची पोर आहे. उतरा, टांग्यातून खाली उतरा, पहिले खाली उतरा. अर्धा वाटेत आसपास कुणी नाही आणि टांगेवाला सांगतोय खाली 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 उतरा. त्या कोळ्या पोरांच्या जीवावर काय बेतलं असेल. तरी भीमरावांनी धीर करून विचारलं, का पण एवढ्या लांब आलं तोपर्यंत काही नव्हतं, तुम्ही आमचं नाव गाव विचारलं आणि मग खाली उतरवलं, असं का. टांगेवाला म्हटला, मला काय बाटवायचा विचार आहे. तुमचा स्पर्श झाला की बाटेन ना मी. ती मुलं गायावाया करत सांगू लागली, पण आता आम्ही इथं काय करणार, कसे पोहोचणार. वडिलांना सांगितलंय, वाट पाहत असतील हो, तुम्ही सांगा ना. असं करता का, आमचा स्पर्श तुम्हाला नकोय ना, मग आम्ही टांग्यात बसतो, तुम्ही नका बसू, तुम्ही चालत या. चालेल, पाहिजे तर आणखी पैसे देतो. मुलं बसलीच होती, टांगा विटाळलाच होता. आता उतरवली न उतरवली फरक काय पडतो. त्या टांगेवाल्यानं मुलांना टांग्यात बसवलं आणि स्वतः मात्र चालत चालत पायपीट करत तो त्यांना घेऊन गेला. छोटे भीमराव केस कापायला गेले, नाभिकाच्या दुकानात खुर्चीवर बसले. केस कापायला सुरुवातही झाली आणि नाभिकाने विचारलं, नाव काय रे. त्यांनी नाव ऐकलं, उतर, खुर्चीवर खाली उतर, खाली उतर. पण का विचारून टाकलंस, जा, नाही कापता येणार केस. छोट्या भीमरावांना काही कळेल. मी नाव सांगेपर्यंत तो केस कापत होता. नाव सांगितल्यावर काय झालं. मी माणूस नाहीये का, माझं रक्त वेगळं आहे का. त्या कोवळ्या जीवावर किती आघात झाले असतील. महात्मा फुलेंनी जी शैक्षणिक क्रांती केली, इंग्रज सरकारनं शिक्षण धोरणामध्ये जे बदल केले, त्याच्यामुळं सगळ्या जातीपातीच्या मुलांना शाळेत बसवणं बंधनकारक झालं आणि त्याचाच उपयोग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना झाला. भीमराव आंबेडकर वर्गात बसू शकले ते महात्मा फुलेंनी इंग्रज सरकारकडून शिक्षणाची जी परंपरा निर्माण करून घेतली, जो नियम करून घेतला, त्याच्या बळावर भीमरावात वर्गात बसायला लागले. एकदा शिक्षकाने विचारलं, फळ्यावरचं हे गणित कोण सोडवेल. छोटे भीमराव उठून उभा राहिले, मी सोडवतो. शिक्षकांना कौतुक वाटलं, चल ये फळ्यावर सोडवून दाखव. छोटे भीमराव फळ्याच्या दिशेने निघाले आणि फळ्याजवळ पोहोचणार तोच अवघा वर्ग उभा राहिला. गुरुजी, अवघा कल्लोळ त्या चिमुरड्या पोराच्या काडी. गुरुजींनी विचारलं, काय झालं. भीमरावांना फळ्यावर गणित नका सोडवू देऊ. का. फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत. मग भीमराव फळ्याला हात लावतील म्हणजे फळा वाटेल. फळ्याच्या मागे आमचे डबे आहेत म्हणजे डबे वाटतील. डब्यात आमचं जेवण आहे म्हणजे आमचं जेवण वाटेल. आम्हाला उपास कर, नका हात लावू देऊ. अवघ्या पोरांचा कल्लोळ त्या गुरुजींना काही कळेना. छोटे भीमराव गणित न सोडवताच माघारी फिरले. काय सोसलं असेल, किती सहन केला असेल. दोष काय. हा चिमुरडाची उत्तर शोधत बसला असेल. गणित येत आहे पण सोडवू शकत नाही. जे फळ्यापर्यंत जाऊ शकतात त्यांना गणित येत नाही.
की जडणघडण कशी असेल. संघर्ष तुम्हाला यश देतो. ज्याच्या वाट्याला संकट अधिक, त्याच्या वाट्याला यश अधिक. व्यवस्था नव्हतीच ना काही, पण शिकणं महत्वाचं होतं. रामजी बाबांचा संदेश होता, शिकलाच पाहिजे, शिकलाच पाहिजे. एका परीक्षेला तालुक्याच्या ठिकाणी घेऊन गेले भीमरावाने. भीमराव पेपर द्यायला जायचे, रामजी बाबा स्वयंपाक करून ठेवायचे. पेपर देऊन आल्यावर भीमराव जेवत होते, अभ्यासाला लागत होते. एके दिवशी भीमरावांच्या लक्षात आलं, आपण जेवल्यावर टोपल्यात भाकरी शिल्लकच राहत नाही. मग रामजी बाबा तुझं झाल्यावर मी जेवतो असं सांगून खातात ते काय रोज? जर शिल्लकच काही नाही तर ते खातात काय? आणि छोट्या भीमरावाने रामजी बाबांना विचारलं, माझं जेवण झाल्यानंतर टोपलीत शिल्लकच काही राहत नाही, मग माझ्यानंतर तुम्ही जेवता काय? तुम्हाला भूक नाही का लागत? तसे रामजी बाबा म्हणाले, भीमराव माझी भूक भाकरीनं भागणारी नाही. तुम्ही एवढे मोठे व्हा, एवढे मोठे व्हा की तुमच्या त्या ज्ञानाकडे बघत माझं पोट भरेल. माझी भूक अन्नानं नाही, माझी भूक तुमच्या ज्ञानानं भागेल. भीमराव मोठे व्हा, मोठे व्हा. एका पित्याचा संस्कार होता. भीमराव शिकत राहिले. रस्त्यावरच्या विजेच्या खांबाखाली बसून त्या प्रकाशात अभ्यास करत राहिले. कारण नाही सांगितली, अजिबात नाही. आमची आताची सगळ्यात मोठी अडचण काय माहिती आहे? सगळं आहे पण आम्हाला शिकायचं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या वेळेला काही नाही, पण त्यांना शिकायचं आहे. तुमची इच्छा असेल ना, मार्ग निघतो, कसाही निघतो. हे विलक्षण आहे, विलक्षण. शाळेत अभ्यासाची पुस्तके मिळायची, पण हरिजनांच्या मुलांना ग्रंथालयात प्रवेश नसायचा. अभ्यासक्रमा व्यतिरिक्त इतर पुस्तकं वाचताच यायची नाहीत. एके दिवशी त्यांनी रामजी बाबांना सांगितलं, तुम्ही म्हणताय भीमराव वाचत राहा, वाचत राहा, पण बाबा पुस्तक. रामजी बाबांनी सांगितलं, काळजी करू नको, माझी सगळी पेन्शन तुझ्या पुस्तकावर गेली ना तरी चालेल, तू फक्त वाचत राहा, वाचत राहा. रामजी बाबा पुस्तक आणून द्यायचे, एक 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 एक. निवृत्त झालेला एक पिता आपल्या मुलानं वाचावं म्हणून स्वतःची सगळी पेन्शन खर्च करतो. काय ओढ असेल हो ज्ञानाची, शिक्षणाची, किती विलक्षण असेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जर 10 वर्षापूर्वी एखादं पुस्तक वाचलेलं असेल ना, आणि 10 वर्षानंतर त्यांना विचारलं, बाबासाहेब त्या पुस्तकातल्या 300 नंबर पानावरच्या 4थ्या पॅरेग्राफ मधला संदर्भ काय आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अचूक सांगायचं. लोक म्हणायचे, काय विद्वत्ता, काय अफाट बुद्धिमत्ता, काय स्मरणशक्ती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझ्या परिस्थितीनं मला दिलेली ही देणगी आहे. मला पुस्तकं घेऊन द्यायला माझ्या वडिलांकडे पैसे नसायचे, कुठून तरी काहीतरी करून ते माझ्यासाठी पुस्तक आणून द्यायचं. माझ्या हातात पुस्तक पडायचं आणि त्यावेळी मी समजून जायचो, आज आपल्याला पुस्तक मिळालंय ना, परत कधी मिळेल माहिती नाही. मग आज वाचतानाच असं वाचूया की आयुष्याच्या पुस्तकाची परत गरजच पडता कामा नये. काय विलक्षण असेल. पेन्शनला 5-6 दिवस होते आणि भीमराव म्हणाले, बाबा तुमची पेन्शन यायला तर अजून 5-6 दिवस आहेत, मग आता 5-6 दिवस मला पुस्तक वाचताच नाही येणार. वडील म्हटले, असं कसं? तुझा एकही दिवस वाया जाता कामा नये, एकही दिवस. पेन्शन 6 दिवसांनी येणार असेल, पण पुस्तक तुझ्यासाठी आजच येईल. वडील उठले. नुकतंच मुलीचं लग्न झालं होतं. नवीन लग्न झालेल्या मुलीच्या सासरी गेले, मुलीला बाहेर बोलावलं आणि रामजी बाबा म्हणाले, तुला लग्नात काही दागिने केलेत, त्यातला एखादा दागिना देतेस? भीमरावाला पुस्तक घ्यायचंय.
माझी पेन्शन यायला अजून 5-6 दिवस आहेत. कुणाला न कळता ते दागिना दे, मी मोडेन त्याच्यावर. भीमरावांना आता पुस्तक घेऊन देईन आणि माझी पेन्शन आली की तुला तुझे पैसे आणून देईन, मग दागिना परत घे. आपल्या पोरीचा दागिना घेतला रामजी बाबांनी, तो गहाण ठेवून भीमरावांना पुस्तक आणून दिला. आपला मुलगा घडावा, एका पित्याचं इतकं समर्पण कधी बघितलंय? हे रामजी बाबांनी केलंय रामजी बाबांनी. त्यांचं प्राथमिक शिक्षण दापोली साताऱ्याला झालं, माध्यमिक शिक्षण सातारा आणि मुंबईला झालं. वाचनाचा छंद प्रचंड जोपासला होता. मुंबईच्या चर्नी रोडच्या उद्यानात बाबासाहेब आंबेडकर कायम वाचत बसलेले असायचे. घरी जागा नसायची, अभ्यास व्हायचाच नाही, मग चर्नी रोडच्या उद्यानात कायम बघेल तेव्हा तिथं ते अभ्यास करत बसलेलेच असायचे. तिथं ज्यांनी पहिलं शिवचरित्र लिहिलं ते कृष्णाचे अर्जुन केळुसकर कायम फिरायला यायचे आणि त्यांची नजर वाचत बसलेल्या मुलाकडे पडायची. एके दिवशी कृष्णाचे अर्जुन केळुसकर त्या मुलाजवळ गेले. मी येतो त्यावेळी पाहतो तू इथं वाचत बसलेला असतो, तुझं नाव काय, शाळेत जातोस, सगळी माहिती घेतली. आणि त्यांनी त्या दिवशी भीमरावांना सांगितलं, आता फिकीर करायची गरज नाही, तुला पुस्तकं लागतील, फक्त मला सांग, तुला हवी तेवढी पुस्तकं मी देईन, हवी तेवढी. शालांत परीक्षेत भीमराव उत्तीर्ण झाले आणि चाळीमध्ये त्यांचा सत्कार ठेवला. या सत्कारला कुणी राव बहादूर आणि कृष्णाचे अर्जुन केळुसकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. भीमरावांचा सत्कार झाला आणि या सत्कारामध्ये कृष्णाचे अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं गौतम बुद्ध हे गौतम बुद्धांचं चरित्र त्यांनी भीमराव आंबेडकरांना भेट म्हणून दिलं. शालांत परीक्षेनंतरच्या या सत्कारात कृष्णाजी अर्जुन केळुसकरांनी लिहिलेलं गौतम बुद्धांचं चरित्र पहिल्यांदा भीमरावांच्या हाती पडलं आणि गौतम बुद्धांचा भावनिक आणि वैचारिक संबंध या घटनेपासून जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा सुरू झाला तो तिथून पुढे चिरंतन राहिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, शालांत परीक्षेनंतरच्या त्या सत्काराच्या कार्यक्रमात माझ्या हाती जर गौतम बुद्धांचं ते पुस्तक पडलंच नसतं तर भारतीय राज्यघटनेचा शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कधी घडलाच नसता, कधीच. एक पुस्तक तुमच्या आयुष्यात काय किमया करू शकतं, किती अफाट जडणघडण तुमची करू शकतं. एक पुस्तक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एल्फिस्टन हायस्कूल मधनं 10वी झाली. एल्फिस्टन कॉलेजमध्येच त्यांनी प्रवेश घेतला. त्या दरम्यानच रमाबाईंशी त्यांचं लग्न झालं. बघता बघता ते BA झाले. पण त्यांना उच्च शिक्षण घ्यायचं होतं, उच्चतर शिक्षण, शिक्षणाधिक शिक्षण. पण परिस्थिती, चंदावरकर म्हणून एक जण होते, त्यांनी बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्याशी बोलणं लावलं. त्यांनी शिष्यवृत्ती द्यायचं मान्य केलं आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोलंबिया विद्यापीठात शिक्षणासाठी अमेरिकेला गेले. शिक्षण, शिक्षण, अफाट शिक्षण. जगातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला शिक्षणात भेटतील. सगळे प्रश्न सोडवायचं सामर्थ्य फक्त शिक्षणानं आलेल्या ज्ञानात आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकत राहिले. कोलंबिया विद्यापीठात त्यांनी MA केलं, PhD केलं. तिथून ते परत आले. शिष्यवृत्ती संपली होती. नंतर ते बडोद्याला सयाजीराव महाराजांची सेवा करण्यास गेले. एकीकडे अमेरिकेतलं ते सगळ्या पद्धतीचं आचार विचाराचं स्वातंत्र्य आणि दुसरीकडे जातीभेदाचं या मातीत असलेलं ग्रहण. बडोद्याला गेलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना राहायला साधी खोली मिळाली नाही. एका पारशाच्या घरी थांबले तर तिथंही कुणीतरी सांगितलं अमेरिकेवरनं शिकून आलेला उच्च शिक्षित. दुर्दैवानं त्यांना बडोद्यात खोली मिळू नये. ते बडोद्यावरनं परत आले.
परत मुंबईत एका महाविद्यालयात शिकवायला लागले आणि तोपर्यंत एक नवा आयाम सुरू झाला. कोल्हापूरच्या पंचगंगेच्या काठावर एक युद्ध सुरू झालं होतं. भारताच्या इतिहासाला प्रतापगडाच्या युद्धापासून पानिपताच्या युद्धापर्यंत प्रचंड मोठा इतिहास आहे. अनेक शौर्याच्या रक्तरंजित क्रांती इथं घडल्यात. पण पंचगंगेच्या काठावरचं हे युद्ध कोणा शत्रू विरोधात नव्हतं, ते मित्राविरोधात होतं. ते परक्यांविरोधात परधर्मियांविरोधात नव्हतं, ते स्वकीय स्वधर्मियांविरोधात होतं. हे युद्ध तत्वाचं होतं, तलवारीचं नव्हतं. समाज प्रबोधनाचा विचार सुरू झाला आणि कुरुक्षेत्रावर नवी गीता घेऊन एक छत्रपती उभा राहिला, ज्याने आपल्या कोल्हापूर संस्थानामध्ये धर्म मार्तंडांची सिंहासनं उलटी पलटी केली, जातीभेदाच्या भिंती ढासळल्या आणि प्राथमिक शिक्षण सगळ्यांना सक्तीचं केलं. जातनिहाय वसतिगृहांची रचना केली, साऱ्यांनी शिकला पाहिजे हा अधिकृत कायदा केला. शेतकऱ्यांसाठी धरणं बांधली, औद्योगिक वसाहती तयार केल्या, समाज जीवन नवी समाज सुधारणा चालू केली. कोल्हापूरच्या या छत्रपतींना कळालं, कुणी दलित कुटुंबातला एक मुलगा परदेशाहून शिक्षण घेऊन आला आहे आणि कोल्हापूरचे छत्रपती निघाले, परळच्या चाळीत पोहोचले. त्यांनी आपल्या दूताला वर पाठवलं. तो दूत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगू लागला, कोल्हापूरचे छत्रपती आलेत आणि काही सुचायच्या आतच कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढे उभा राहील. आंबेडकरांना काही कळे ना, महाराज आपण काय न केलं, सूचना दिली असती तर आम्ही आपल्यापर्यंत आलो असतो. आणि कोल्हापूरचे छत्रपती म्हटले, भीमराव आम्ही तो परंपरेचे राजे, पण तुम्ही तो ज्ञानाचे राजे. परंपरेचा राजाच ज्ञानाच्या राजाकडे येणार एवढंच नव्हे, त्यांनी स्वतःच्या डोक्यावरचा फेटा घातला आणि भीमराव आंबेडकरांच्या डोक्यावर तो फेटा ठेवला. उद्याचा काळ ज्ञानाचा. छत्रपतींनी त्यांना कोल्हापूरला यायचं निमंत्रण दिलं. यथावकाश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोल्हापूरला पोहोचले आणि कोल्हापुरात त्यांची प्रचंड मोठी भव्य मिरवणूक काढली, जागोजागी पुष्पवृष्टी चालू केली. कोण कौतुक होत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुढच्या शिक्षणाची योजना ही राजर्षींना कळाली आणि राजर्षी शाहू महाराज आणि आंबेडकरांचे हितचिंतक नवल भतेना यांनी व्यवस्था केली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढच्या शिक्षणासाठी लंडन मध्ये गेल्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रचंड अभ्यास करायचे, प्रचंड. पण पैशाअभावी ते दुपारचं जेवण टाळायचे, दिवसातनं फक्त एकदाच जेवायचे, रात्रभर अभ्यास करत बसायचे, 18 तास अखंड अभ्यास. इथूनच विलायतेला शिक्षणासाठी गेलेला एक लक्ष्मीपुत्र त्यावेळी भीमरावांना म्हणाला, भीमराव तुम्हाला झोपायला वेळ नाही, तुम्ही दिवसाचं जेवत नाही, ही सगळी धडपड कशासाठी? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मला खरंच झोपायला वेळ नाही आणि जेवणासाठी माझ्याकडे पैसे नाहीयेत. अहो मग तुम्ही जगणार कसे? हे काय सगळं करायचं तर तुमच्या अंगी बळ येणार कसे? आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, कोल्हापूरचे छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि माझे असंख्य दलित बांधव माझ्या नजरेसमोर उभा राहतात आणि मग हजारो हत्तीचं बळ माझ्या अंगी येतं, सामर्थ्य निर्माण होतं. काय विलक्षण आहे हे सगळं.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या एका भाषणामध्ये सांगितलं, माझ्या वडिलांनी मला सांगितलं होतं, आपण गरीब असलो तरी भिण्याचं कारण नाही, पण तू विद्वान हो. माझे 3 गुरु आहेत, गौतम बुद्ध, संत कबीर आणि महात्मा फुले. माझी 3 दैवत आहेत, विद्या, विनय आणि शील. माझ्या जीवनाची 3 तत्व आहेत, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता. ही तत्व राज्यशास्त्रात नाहीत, ही तत्व धर्मात आहेत. बंधुता आणि मानवता, धर्म हे त्या धर्माचं नाव आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, मी कधीच आयुष्यात कुणाशी दगाबाजी केली नाही. मी अनेक वेळा विलायतेला गेलो, पण मला कसलेही व्यसन लागले नाही. मी माझ्या आयुष्यात एकही गोष्ट कधी चुकीची केली नाही. मी आणि माझं ध्येय. माणसं घडतात कशी, माणसं मोठी होतात तरी कशी. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असते तर त्यांच्या बंगल्याच्या बाहेर त्यांच्या नावाची पाटी असती आणि त्यांच्या नावाखाली त्यांच्या पदव्या असत्या. काय काय लिहिलं असतं त्याच्यावर, MA कोलंबिया, PhD कोलंबिया, DSc लंडन, LLD कोलंबिया, डिलीट उस्मानिया, बाराट लॉ लंडन. 1 2 3 4 5 6 10 12 15 20 32 पदव्या. 32. किती ज्ञान असेल, अखंड शिकणं, अखंड ज्ञान. काय विलक्षण असेल हो हे सगळं, केवढं विलक्षण. ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते मुंबईच्या विधी महाविद्यालयात 1928 आणि 29, 34 आणि 35 आणि त्याच्यानंतरचे 3 वर्ष तिथं ते प्राचार्य म्हणून राहिले. असा एकही विषय नाही जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अवगत केला नाही. सगळ्या क्षेत्रांची, प्रांतांची, सगळ्या कलांची आणि शाखांची ज्ञानतृष्णा त्यांना होती. शिक्षण, अधिक शिक्षण, उच्च शिक्षण, उच्चतर शिक्षण, अफाट अफाट होत आहे सगळं. पण आजूबाजूची परिस्थिती पाहत होती, त्यांच्या लक्षात येत होत, माझ्या दलित बांधवांच्या जगण्याला जर दिशा मिळायची असेल, माझ्या दलित समाजाला जर न्याय द्यायचा असेल, माझ्या समाजाला जर त्यांचे हक्क अधिकार मिळायचे असतील, शिक्षण हे वाघिणीचं दूध पिलाच पाहिजे. आणि म्हणूनच त्यांनी आपल्या दलित बांधवांच्या मुलांनी शिकावं यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये मिलिंद महाविद्यालय आणि नागसेन परिसर उभा केला. मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाची निर्मिती केली. शिक्षण संस्थांचं विलक्षण जाळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उभा केलं. आपल्या समाजासाठी ते परिषदा घेत होते, लोकमानसांचं प्रबोधन करत होते, न्याय हक्कासाठी त्यांना जागृत करत होते. पण 1935 साली माणगाव येथे झालेल्या परिषदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली, मी हिंदू समाजात जरी जन्माला आलो असलो तर मी हिंदू समाजात मरणार नाही. हिंदू समाज ही एक मजलेदार इमारत आहे. जो वरच्या मजल्यावर राहतो तो श्रेष्ठ, जो खालच्या मजल्यावर राहतो तो कनिष्ठ. वरच्या मजल्यावरचा किती भ्रष्ट असला तरी तो श्रेष्ठच, आणि खालच्या मजल्यावरचा किती श्रेष्ठ असला तरी तो कनिष्ठच, आणि तो तेथेच नष्ट. माणसाने निर्माण माणसांसाठी केलेल्या कारागृहात मला राहता येणार नाही आणि मी माझ्या बांधवांना राहू देणार नाही. नव्या विचारांचा सुरुंग लावून हा तुरुंग फोडून आम्ही बाहेर पडू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घोषणा केली आणि खळबळ माजली. अनेक नेते आले,
त्याने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मन उडवण्याचा प्रयत्न चालू केला. धर्मांतर करू नका अनेकांनी सांगितलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचारत राहिले. पण हे सगळं उघड्या डोळ्याने तुम्ही पाहता ना, मग तुम्हाला हे बदलावं असं का वाटत नाही? ही सगळी माणसंच आहेत ना. मग माणसांचे अधिकार तुम्हाला त्याला का देता येत नाही? तुमचा दंभ, तुमचा वेडेपणा या माणसांना जनावरांचं जीणं जगायला भाग पाडतो. तुम्ही त्या जिन्यातनं यांना बाहेर काढावं म्हणून काही प्रयत्न केलेत? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रंथाभ्यासत होते, माहिती घेत होते, ज्ञान मिळवत होते. त्यांच्या मनामध्ये, अंतरंगामध्ये युद्धाचा प्रसंग सुरू झाला होता आणि मनात चाललेल्या या युद्धानंच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बुद्धाकडे नेला. एक नव पर्व सुरू झालं. नवा पर्व. एखाद्या माणसाने किती अभ्यास करावा? आपल्या बुद्धिमत्तेच्या, ज्ञानाच्या आणि पांडित्याच्या जोरावर 15 ऑगस्ट 1947 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे स्वतंत्र भारताचे कायदा मंत्री झाले. 1948 साली त्यांनी भारतीय राज्यघटनेचा मसुदा लोकसभेला समर्पित केला. देशाच्या इतिहासातली ही असामान्य घटना होती. पिढ्यानपिढ्यांचा उद्धार करणारी, पिढ्यानपिढ्यांना त्यांचे हक्क अधिकार देणारी ही विलक्षण घटना होती. लोकसभेत घटनेचा मसुदा सादर केला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बाहेर आले. चेहऱ्यावर प्रचंड प्रसन्नता, हास्य आणि बाहेर पडता पडता आचार्य कृपलानींनी विचारलं, बाबासाहेब आज प्रचंड आनंदी दिसता? आणि बाबासाहेब म्हटले, हो, पूर्वी राजा राणीच्या पोटातून जन्माला यायचा, आता तो मतपेटीतून जन्माला येईल. हा लोकशाहीचा आरंभ होता. इथल्या प्रत्येकाला समान हक्क, समान अधिकार. तो श्रीमंत असो वा गरीब, तो राजा असो वा रंक, प्रत्येकाला एकच मत देण्याचा अधिकार. सारे समान पातळीवर आहे. स्त्रियांना त्यांचे हक्क अधिकार मिळाले. भेदभाव रहित, सर्व समभाव जोपासणार, स्त्रियांचा सन्मान राखणार, प्रत्येकाला समान स्वातंत्र्य देणार. लोकशाहीचं समृद्ध राष्ट्र आकारास येणार होत. पण आचार्य कृपलानीने विचारलं, पण बाबासाहेब, पैशाच्या बळावर यांची मतं विकतही घेतली जाऊ शकतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, खरं आहे, पण ज्या दिवशी या जनतेला त्यांच्या मताची किंमत कळेल त्या दिवशी खरे लोकशाहीतील राजे ही जनता असेल. हे संविधान या भूमीत उगवलेल्या प्रत्येकाला समान न्याय, समान अधिकार देईल. इथं ना कुणी श्रेष्ठ ना कनिष्ठ. हे संविधान, ज्या संविधानानं भारतीय लोकशाहीला जगातली सगळ्यात मोठी आणि समृद्ध लोकशाही बनवली. एक विलक्षण विचार, प्रचंड मोठं सामर्थ्य निर्माण करून दिलं. या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, सूत्रधार होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अलीकडे अनेकांच्या मनात शंका येते आणि खरंही आहे. पूर्वी मतं पळवली जायची, नंतर मतपेट्या पळवायला लागले. आता आमदारच पळवून नेत आहेत. काही तर पक्ष पळवायला सुरुवात केली आणि तरी सब कुछ ठीक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उत्तर देऊन ठेवलंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात, भले जरी नेते विकले गेले तरी माझं संविधान सुरक्षित राहील,
कारण माझं संविधान सर्वसामान्य माणसांच्या हाती आहे आणि माझा सर्वसामान्य माणसांवर विश्वास आहे. सर्वसामान्य माणूस ही सगळ्यात मोठी ताकद. त्या संविधानानं सर्वसामान्य माणसाला ताकद दिली. त्या सर्वसामान्य माणसाची ताकदच या संविधानाला सुरक्षित ठेवेल हा विश्वास होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आणि तो अबाधित आहे. विलक्षण आणि अपार मेहनत घेतली त्यांनी, अपार कष्ट केलीत. रात्रीच्या 1:30 वाजता एक पत्रकार दिल्लीतनं फिरत होता. तो नेहरूंच्या घराजवळ गेला. दिवे मालवलेले नेहरू निद्राधीन झालेले. तो आझादांच्या घरापुढे गेला. दिवे मालवलेले, आझादही झोपलेले. तो पटेलांच्या घरापुढे गेला. पटेलही झोपलेले, दिवे मालवलेले. रात्रीच्या 2 वाजता तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराजवळ गेला. दिवे लख्ख चालू. त्यानं उत्सुकतेने आत पाहिलं. मेजापाशी बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काहीतरी लिहित असलेले. त्या पत्रकाराला आश्चर्य वाटलं. तो आत गेला. डॉक्टर बाबासाहेबांना विचारलं, मी सगळ्यांच्या घरी गेलो, दिवे मालवलेत, सगळे झोपलेत, पण बाबासाहेब तुम्ही मात्र अजून जागे आहात, असं का? आणि बाबासाहेब म्हणाले, ते सगळे झोपलेत कारण त्यांचा समाज जागा आहे आणि मी जागा आहे कारण माझा समाज झोपलाय. जोपर्यंत माझा समाज जागा होत नाही तोपर्यंत मला विश्रांती घेण्याची परवानगी नाही. अजिबात नाही, अजिबात नाही. काय विलक्षण माणसं प्रेम करत असतील. इथल्या मिरजेच्या रेल्वे स्टेशनच्या जागेचा प्रश्न उभा राहिला आणि काही समाज बांधवांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोलावलं. कोर्टामध्ये बाजू मांडायची होती. फिरता फिरता वेळ होता म्हणून ते मिरजच्या एका शेतकऱ्याकडे गेले. त्यांनी ओळखलं. कोण कोण आनंद झाला. सरळ आंबेडकरांना दंडवत घातला, पाय धरले. धन्य झालं, माझ्या मातीला आपले पाय लागले, धन्य. तुम्हाला माहिती आहे, ज्या दगडी कट्ट्यावर बसून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथं ऊस खाल्ला, त्या शेतकऱ्याने तो कट्टा आजही अगदी व्यवस्थित जपून ठेवलाय. बाबांनी आपल्यासाठी काय केलंय याची जाणीव त्याला आहे. हे विलक्षण आहे, विलक्षण. बुद्ध अँड हिज धम्म पुस्तकाचं लिखाण करत होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. रात्र सरत आली. त्यांचे सचिव नानकचंद रत्तू त्यांनी विचारलं, बाबासाहेब, आणि ते तू जा. नानकचंद रत्तू गेले. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिण्यामध्ये परत मग्न झाले. लिहित राहिले. रात्र सरली, सकाळ झाली. नानकचंद रत्तू परत कामावर हजर झाले. बाबासाहेब आंबेडकरांच्या जवळ गेले आणि अचानक त्यांची नजर फिरली. नानकचंद, तू अजून घरी गेला नाहीस, जा ना. बाबासाहेब आपल्या लेखनात इतके मग्न होते की रात्र संपून गेलीये, सकाळ झालीये. नानकचंद घरी जाऊन रात्रभर विश्रांती घेऊन परत आलेत याचं त्यांना भानही नव्हतं. आपल्या साधनेमध्ये, आपल्या तपश्चर्येमध्ये इतक्या व्यग्र असणाऱ्या या भूमिपुत्राला पाहून भारतीय संस्कृतीच्या इतिहासाला भरती आली असेल आणि ती संस्कृती उद्गारली असेल, बोधिसत्वा तुझा विजय असो. हे अद्भुत आहे, हे अलौकिक आहे. आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण समाजासाठी खर्च, प्रत्येक क्षण. त्यांना फाउंटन पेन जमवायचा छंद होता. शब्दकोश असंख्य गोळा करून ठेवले होते त्यांनी. फिरायला जायची काठी, त्याचा संग्रह करायचा छंद होता त्यांना. कलासक्त होते, रसिक होते बाबासाहेब.
पण तितके संवेदनशील सुद्धा होते, हळवे सुद्धा. तसे उंच पुरे भाल प्रदेश असणारे, तेजनाथ, पाणीदार डोळे, त्यांची प्रकृती अशी की अगदीनं माणूस 4 पावलं लांबच राहील. पण या कराऱ्या व्यक्तिमत्वाच्या आत एक हळवा झरा होता भावनेचा. पडद्यावर एक शोककथा पाहता पाहता बाबासाहेबांच्या डोळ्यातनं खळखळ अश्रू ओघळले आणि ते सरळ चालू लागले. त्यांचा कुत्रा आजारी पडला. ते स्वतः त्याला घेऊन दवाखान्यात गेले. दिवसात किमान 3 ते 4 फोन ते दवाखान्यात करायचे. अखेर एके दिवशी डॉक्टरांनी सांगितलं कुत्रा गेला. आणि एखादं लहान लेकरू ठसा ठसा रडावं तसे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर धाय मोकलून रडले. कुणी एक गरीब बाई अपरात्री डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी आली. आंबेडकरांना झोपेतून उठवलं, त्यांचे पाय धरले. खंगलेल्या माझ्या नवऱ्याला कुणी दवाखान्यात दाखल करून घेईना, आता तुम्ही काहीतरी करा. आणि त्या अपरात्री भारतीय राज्यघटनेचा हा शिल्पकार त्या गरीब बाई बरोबर निघाला. तिच्या नवऱ्याला दवाखान्यात दाखल केलं, डॉक्टरांना सूचना दिल्या आणि पुन्हा घरी परतला. सर्वसामान्य माणसाचं दुःख, त्याच्या वेदना, त्यांच्यासाठी धावणारा हा घटनेचा शिल्पकार होता. त्यांचा मुलगा राजरत्न, त्याचं निधन झालं आणि आपल्या लाडक्या लेकरला मांडीवर घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ढसाढसा रडत राहिले. न्यायची वेळ आली आणि अक्षरशः बाबासाहेब ओरडले, माझ्या लेकराला माझ्यापासून नका दूर करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दत्तोबा पवार नावाच्या आपल्या स्नेहाला पत्रातून लिहितात, राजरत्न गेला आणि माझ्या आयुष्यातून मीठ निघून गेलं. माझं जगणं आता बेचव झालंय. जगणं काय मरणं काय एकसारखंच. अवघ्या समाजाला उभा करणारा हा घटनेचा शिल्पकार मनानं तेवढाच हळवा होता, विलक्षण हळवा. रमाबाई गेल्या आणि ते आणखीच हळवे झाले. पुढे डॉक्टर शारदा केदरांशी त्यांचं लग्न झालं. त्या दीनदलितांच्या सावली झाल्या. परंपरा प्रवाहित झाली. समाज घडवण्यासाठी, समाजाला उभा करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अविरत झटत होते. त्यांनी त्यांचं घर बांधलं, उत्तम सर्वोत्तम. पण ते जिथं स्वतः झोपायचे त्यांनी त्यांच्यासाठी झोपडी उभारली. स्वयंपाकघर अगदी साधं. त्यांच्या अभ्यासिका एकदम साधी आणि त्यांचा दिवाणखाना राजप्रसाद. पाहत राहावं, भारावून जावं, इतका ऐश्वर्य संपन्न, ऐश्वर्य खनी. बघितलं तर वाटावं कोण श्रीमंती, काय श्रीमंती. कुणी पत्रकारांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रश्न विचारला, तुम्ही जिथं स्वतः राहता ती झोपडी आणि त्याचा अर्धा भाग हा दिवाणखाना, तो जणू राजवाडा, राजप्रसाद, ऐश्वर्य संपन्न, हे कारंजे, ही अत्तर, हे सगळं संपत्तीचं दर्शन, हे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगायचे, झोपडी माझ्यासाठी. अजूनही माझा समाज अशाच झोपडीत राहतो याचं मला विस्मरण होऊ नये म्हणून. आणि हा दिवाणखाना, हा राजप्रसाद माझ्या दलित बांधवांसाठी. त्याने इथं यावं, हे वैभव पाहावं आणि समजून घ्यावं
ज्ञानाच्या बळावर आपल्यातलाच एक जण असा ऐश्वर्याचा धनी होत असेल तर आपणही शिकला पाहिजे, ज्ञानी झालं पाहिजे. आपलं संपूर्ण जीवन समाजासाठी, समाज घडावा यासाठी, समाज उभारावा यासाठी, प्रत्येक कृती, प्रत्येक प्रसंग हे समर्पित आयुष्य आहे, विलक्षण समर्पित. आमच्या उद्याच्या पिढीला हे सांगायला हवं, हा विचार द्यायला हवा. स्वतःपुरतं नका, समाजापुरतं पाहायला शिका. हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संदेश काळजात कोरायला हवा. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. हे समाजाच्या यशाचं विलक्षण मंत्रदान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलं. शिका. हल्ली परिस्थिती थोडी बिघडली. 107 हुतात्म्यांनी बलिदान देऊन संयुक्त महाराष्ट्र मिळवला. पण खरंच आजचा महाराष्ट्र भावनिक दृष्ट्या आणि सामाजिक दृष्ट्या संयुक्त राहिलाय. जाती जातीत भिंती उभा राहिल्यात. कुठल्या दिशेने निघालो आम्ही? सगळ्या महापुरुषांनी आम्हाला एकत्वाची, पूर्णत्वाची जाणीव करून दिली आणि आम्ही मात्र तुकडे 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 करत निघालो. कुठल्या दिशेचा प्रवास आहे? ही आकाशगंगा, ती आकाशगंगा, आकाशगंगेचे तुकडे, तो चंद्र, ती पृथ्वी, तो सूर्य, त्या पृथ्वीचे परत तुकडे, तो युरोप खंड, तो अमेरिका खंड, तो आशिया खंड, पृथ्वी आशिया खंडाचे परत तुकडे, तो भारत, तो चीन, तो जपान, तो रशिया, त्या भारताचे परत तुकडे, तो महाराष्ट्र, तो कर्नाटक, तो गुजरात, तो आंध्र राज्याचे परत तुकडे, तुझा जिल्हा, माझा जिल्हा, याचा जिल्हा, त्याचा जिल्हा, जिल्ह्याचे परत तुकडे, तुझा तालुका, माझा तालुका, याचा तालुका, त्याचा तालुका, तालुक्याचे परत तुकडे, तुझं गाव, माझं गाव, याचं गाव, त्याचं गाव, गावाचे परत तुकडे, तुझी आळी, माझी आळी, खालची गल्ली, वरची गल्ली, त्याचे परत तुकडे, तुझा पार, माझा चौक, माझा चौक, तुझा पार, पाराचे परत तुकडे, तुझं घर, माझं घर, त्याचं घर, याचं घर, घराचे परत तुकडे, तुझी खोली, माझी खोली, याची खोली, त्याची खोली, खोलीचे परत तुकडे, तो खण, हा खण, तुझा खण, माझा खण, खणाचे परत तुकडे, तुझा कोपरा, माझा कोपरा, याचा कोपरा, त्याचा कोपरा, कोपऱ्याचे परत तुकडे, तुझा दगड, माझा दगड, याचा दगड, त्याचा दगड, दगडाचे परत तुकडे, हा खडा, तो खडा, तुझा खडा, माझा खडा, खड्याचे परत तुकडे, तो कण, हा कण, तुझा कण, माझा कण, कणाचे परत तुकडे, हा रेणू, तो रेणू, तुझा रेणू, माझा रेणू, रेणूचे परत तुकडे, हा अणू, तो अणू, तुझा अणू, माझा अणू. जिथं अणूचा शोध लागला तिथं अणुबॉम्ब तयार झाला. जेवढे तुकडे आत जाल विनाशाकडे जाल आणि जेवढे पूर्णत्वाकडे याल विकासाकडे पोहोचाल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला जो विचार दिला, जे संविधान दिलं, ते तुकड्याचं नाही, ते पूर्णत्वाचं दर्शन घडवणार आहे, विकासाकडे घेऊन जाणार आहे. आमच्या उद्याच्या पिढ्याला ज्ञानाचं, विचारांचं ते ज्ञान आम्ही द्यायला हवं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जाणीव झाली. दुःख निवारणाचा धर्ममार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्धांच्या तत्वज्ञानाचे ते प्रवक्ते झाले. आपला अंतकाळ जवळ आल्याची जाणीव त्यांना झाली. आपल्या बांधवांच्या डोईवर धर्मछत्र उभा करायला हवं. या समाजातली माणसं गावकुसा बाहेर राहणाऱ्या माझ्या माणसांना समतेनं आणि ममतेनं वागवतील याची खात्री नाही, याची भीती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना होती.
आणि म्हणूनच 2 तपांच्या अथक विचारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्णय घेतला. याच मातीत उगवलेल्या, दुःख निवारणाचा धर्ममार्ग सांगणाऱ्या गौतम बुद्धांचा धम्म स्वीकारण्याचा 14 ऑक्टोबर 1956 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महास्तवीर चंद्रमणी यांच्याकडनं बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. 15 ऑक्टोबर आपल्या 5 लाख बांधवांना त्यांनी ती दीक्षा दिली. आतापर्यंत होणार ते अखेर घडून गेल्या. धर्मांतर झालं, पण अनेकांना असं वाटलं की एका घरातनं दुसऱ्या घरात, एका गावातून दुसऱ्या गावात जाण्यासारखा हा प्रकार असेल. पण अंतरंगातलं परिवर्तन त्यांना कळलं नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चिकित्सक होते, ते मीमांसक होते. त्यांनी लक्षात घेतलं गौतम बुद्धांनी धर्म ही संज्ञा वापरली नाही, त्यांनी धम्म हा पारिभाषिक शब्द वापरला. धर्म आत्मा, परमात्मा, मोक्ष याचा विचार करतो, आणि धम्म जे कळत नाही, कळू शकत नाही, जे अस्तित्वात नाही त्याचा विचार करत नाही. धम्म नीतिमत्ता आणि सदाचरण याला प्राधान्य देतो. तो शील, प्रज्ञा आणि करुणा याचा पुरस्कार करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, माणूस प्रज्ञावंत असेल तर तो अंधश्रद्ध असू शकत नाही. पण माणूस जर शीलवान नसेल आणि तो कितीही प्रज्ञावंत असेल तर त्याची ती प्रज्ञा पापाची जननी ठरू शकते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार महात्मा फुलेंचं तत्व, महात्मा गौतम बुद्धांचं तत्वज्ञान सांगत होते. पारलौकिकाशी संबंध नाही, मानवी जीवनाशी, माणसाशी ज्याचा संबंध आहे तो धम्म आहे. तो सगळ्यांना समान वागवतो, तो सगळ्यांना समान न्याय देतो, तो दारिद्र्याचे गोडवे गात नाही. तो धम्म आधुनिक विज्ञानाचा पुरस्कार करतो. माणसाने माणसांना माणसांची रीत द्यावी, माणसाने माणसांना माणसांची प्रीत द्यावी, हा मानवतावादाचा विचार तो गातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी माणूसपण निर्माण करून दिलं. त्याने अनेक वेळा हिंदू समाजाचे महाद्वार ठोठावले, अनेक वेळा मंदिर प्रवेशाची धडपड केली. त्यांनी 14 तळ्याचा सत्याग्रह केला, पण कर्मठांनी दुराग्रह सोडला नाही. अखेर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गौतम बुद्धांचा मार्ग अनुसरला. तो ज्ञानमार्ग होता, तो समतेचा, बंधुतेचा, मानवतेचा मार्ग होता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपली राष्ट्रनिष्ठा अडळ ठेवली. याच मातीत उगवलेल्या धम्मामध्ये त्यांनी अवगाहन केलं. ते मातृदेवतेशी एकनिष्ठ राहिले. आपल्या विचारांचा, कार्याचा, कर्तृत्वाचा हा प्रवास तुमच्या आमच्या आयुष्यामध्ये उतरावा आणि त्यांना अपेक्षित असणारा समाज घडावा, हीच तर आमच्या सगळ्यांची इच्छा असते. उद्याची पिढी, उद्याचा समाज वाट पाहतो आहे. राजर्षी शाहू महाराजांच्या दरबारात एक भविष्य सांगणारा आला. मी आपलं भविष्य सांगू इच्छितो असं राजर्षींना म्हणाला, आणि ताडकन राजर्षी कडाडले, याला चाबकाचे फटके मारा. आणि सण चाबकाचे फटके पडले. तो त्यातून सावरत असतानाच राजर्षी म्हणाले, आज दरबारात तुला चाबकाचे फटके पडणार आहेत. हे तुझंच भविष्य तुला काल कळू शकलं नाही. तू आज माझं उद्याचं भविष्य काय सांगणार?
तळहातांच्या रेषेवर नशीब शोधण्यापेक्षा ज्यांचा मनगटाच्या कर्तृत्वावर विश्वास असतो ती माणसं समाज घडवतात, तीच माणसं समाज उभा करतात. आमच्या उद्याच्या पिढीला ती प्रेरणा द्या. महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला ती प्रेरणा दिली. आपल्या सगळ्यांना या जयंती महोत्सवाच्या शुभेच्छा देतो. थांबतो. धन्यवाद सर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1952 साली असं म्हणतात की माझा जय जयकार करण्यापेक्षा माझं अधुरं राहिलेलं कार्य पूर्ण करण्यास तुम्ही तुमच्या प्राणांची बाजी लावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि हे संपूर्णच महापुरुष यांची जयंती साजरी करत असताना ती वैचारिक जयंती साजरी झाली पाहिजे अशी एक संकल्पना माननीय धर्मवीर कांबळे साहेब यांनी आमच्या समोर मांडली आणि त्या अनुषंगानंच या प्रबोधनात्मक व्याख्यानाचं आपण आयोजन केलं होतं. आणि या व्याख्यानामध्ये आपण छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व महापुरुष यांच्या जीवनातील महत्त्वाच्या पैलूंच्या वरती आपण आपल्या ओघवत्या शैलीमधून प्रकाश जोड टाकला. पुन्हा एकदा आपलं मनापासून धन्यवाद देतो आणि या कार्यक्रमाचे आभार व्यक्त करण्यासाठी माननीय धर्मवीर कांबळे साहेब, महामानवांचे संयुक्त जयंती उत्सव समिती उपरी अध्यक्ष तथा भीमगर्जन युवक संघटनेचे संस्थापक आणि संपूर्ण या अभियानाचे संकल्पक माननीय धर्मवीर कांबळे साहेब यांना विनंती करतो की आपण या व्याख्यानाचं आभार व्यक्त करावं. आज महामानव संयुक्त जयंती 2026 व भीमगर्जना युवक संघटनेच्या माध्यमातून आज जे व्याख्यान आयोजित करण्यात आले ते व्याख्याते नितीन बानुगड पाटील सर आणि आमचे ह्या भागाचे आमदार अशोकराव बापू माने हेही हजर राहिले. त्याचबरोबर उपरी पोलीस स्टेशनचे नूतन PI हाकेसाहेब हेही उपस्थित राहिले. त्यानंतर आमचे मनसे जिल्हा प्रमुख दौलतराव पाटील अण्णा, त्यानंतर आमचे RPIचे जिल्हाध्यक्ष सतीश माळगेसाहेब, त्याचबरोबर माजी सरपंच सुभाष कागले, नगरसेवक रफिक मुल्ला, त्यानंतर बाकीचे सर्व व आमचा कार्यक्रम करण्याकरिता जे आमच्या गावातील सर्व लोकांनी जे काही मदत केली, आर्थिक मदत असू दे, बाकीच्या प्रत्येक गोष्टीला कुठल्याही आज उपरीमध्ये प्रत्येक महापुरुषांची जी जयंती आयोजित करण्यापर्यंत सर्व महामानवांची जयंती ही एप्रिल व मे महिन्यामध्ये असते. त्यामुळे सर्व महापुरुषांची जयंती एकच करावी अशी कल्पना जे काय आमच्या सर्व संयोजक आहेत त्या संयोजकांनी मांडली. त्याबद्दल सर्वांचं हे करून महात्मा फुले यांच्या जयंतीचं औचित्य साधून बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितले की मला डोक्यावर घेऊन नाचण्यापर्यंत डोक्यात घ्या. यासाठी बानुगडे पाटील सर यांचे व्याख्यान ठेवून आज जे काही कार्यक्रम केला ह्यातच आम्ही आमची जयंती साजरी झाली अशी समजतो. आणि सर्व मान्यवर व सर्व उपरीतील माता भगिनी व सर्व नागरिकांनी जे काय आज आम्हाला साथ दिली असेच आम्हाला साथ देत राहा. पुढच्या वेळी आम्ही ह्याच्याही मोठ्या परिस्थितीत आम्ही जयंती करू. आणि आज आम्हाला सर्वांनी जे काय इथं येऊन वेळ दिला त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो व कार्यक्रम संपल्याचं जाहीर करतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराज.